आपले व्हिडिओ आणि फॉलोअर्स बघून हा मित्र बघा काय म्हणतोय तर. मेहनत करते रे भाई, एक दिन तू खुद ही हार मान जाएगा. तर रामकृष्ण हरी मंडळी, इकडे याच्या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. वाला बिस्कुट का पैकेट कितने का है? इकडे परभणीला आल्याच्या नंतर तर आलो तर डायरेक्ट मोबाईल शॉपीवर मोबाईल न्यायला, नाही तर डायरेक्ट आलो मोटर न्यायला. कसं सांगतो त्याआधी फॉलो नक्की करा. ही मोटर तर पार्सल करायची आहे म्हणून पॅकिंग करण्यासाठी आलो मोबाईल शॉपीवर. सोलरची मोटर पॅक करून आलो मग बस स्टॉपला, कारण बसनेच मोटर जाणार आहे डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला. आणि हे आहे आपलं नवीन बस स्टॉप. शेवटी एकदा चालत पार्सलच्या ऑफिसमध्ये. अगोदर तर केलं मोटरीचं वजन चेक, नंतर मेन प्रश्न होता ते म्हणजे कॅश आम्ही करावं का ते करणार? कॅश देऊन निघालोत मग मेन कामाकडे, ते म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी खाऊन डायरेक्ट निघालोत मग गावाकडच्या वाटाला. गावाकडून माऊली बायला घेऊन आलो डायरेक्ट मग शेतामध्ये. अगोदर तर मारले सीताफळाच्या झाडाकडे चक्कर. आज तर कच्च्या सीताफळापेक्षा जास्त तर पिकलेले सीताफळ होते. मग काय डायरेक्ट टाकले थैलीमध्ये. इकडे नारळाला पण नारळ लागत आहे आणि ते लागलेले ते टिकत पण आहेत. आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर राहिलंच होतं आणि तेच काम मेन होतं, ते म्हणजे आपली राहिलेली ई पीक पाहणी करणं. मग केली ई पीक पाहणी करायला सुरुवात. तोपर्यंत तर संध्याकाळची वेळ झाली होती. जाता जाता फॉलो करून जा.